तूने वट पौर्णिमा नाही केलीस? नाही. काहीच नाही केलास? मग तुझा बाबा पुढचे जन्मान पाहिजे का नको? नको नको मग बाबाची आठवण बिटवण येते का ना नाही तुला? नाही काय अं? काम नाही. आणि जर एखाद्या नवऱ्याला ती बायको 7 जन्मी नको पाहिजे असेल तर त्याने काय करावा? हाय नमस्कार, कशा सर्व? माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती. तुम्हाला माहिती असेल ही माझी आजी आहे, मम्मीची मम्मी. सर्वांना पहिले वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज वटपौर्णिमा आणि क्लायमेट एकदम मस्त झालं होतं यापूर्वी 12च्या आधी, आणि आता पावसाळी वातावरण वाटते. थोडी गडबड होऊ शकते, पाहिजे म्हणजे जसं मी ठरवलं होतं तसा व्लॉग मला करायचा होता, पण आता पाऊस सारासा गोंधळ करेल आणि सर्व घाई होईल. तर बघूया कसा व्लॉग होणार आहे हा. तर पूर्ण व्लॉग बघा. आणि गेल्या वर्षी जेव्हा वटपौर्णिमा होती तेव्हा मी ब्राह्मणांकडून पूर्ण माहिती घेतली होती. तर ती माहिती जर तुम्हाला वटपौर्णिमा का साजरी करतात आणि कोणी कोणी करावी ते सर्व काय माहिती पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ते गेल्या वर्षीचा व्लॉग शोधून टाकणार आहे. तर जाऊन नक्की बघा. आणि आता आपल्या आजीसोबत आजीच्या स्टाईलमध्ये, म्हणजे जसे आजीला माहिती आहे तशाप्रमाणे ती आजी माहिती आपल्याला सांगणार आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. तुझ्या माहितीनुसार वटपौर्णिमा का साजरी करतात आणि का साजरी करावी? त्या चांगलं असते. चांगलं असते. आणि म्हणजे 7 जन्मांसाठी नवरा चांगला. भेटते असं, हां, म्हणजे असं त्याच्यासाठी आहे. 7 जन्मी तोच नवरा तोच भेटावा म्हणून हां, पूजा हां. करतात ना असं वटावाच्याची. आणि जर एखाद्या नवऱ्याला ती बायको 7 जन्मी नको पाहिजे असेल तर त्याने काय करावा? काय करावं त्याने जावाचा. मग आणि तू करायचीच माहिती तुझ्या वेळी असे नाही नाही आम्ही केलाच नाही ना. पोरी नव्हता दिला. आई 20ला नव्हता दिला आम्ही. वट त्या पौ- माहेरशी देतात ना. म्हणजे वट पौर्णिमा तू केलीस का नाही कधी? नाही. तूने वट पौर्णिमा नाही केलीस? नाही केलीच नाही. विनीव नाही केली. पोरी नाव नाही दिली मी. पोरींना नाही म्हणजे आईस लाव नाही दिली. म्हणजे मावशीस आता लाव करायला नाही. लागली ना काय सगळी ते करताना? आता हा. मग अरे भाई आत्ताच समजला मॅटर मला. कसं काय होऊ शकतं असं? हा म्हणजे कधीपासून आला यो असं? म्हणजे म्हणजे आपले माहिती नव्हता तशी. माहिती नव्हता तेव्हा ना आता माहिती पडायला लागलं म्हणून आता करताना. Yes, असं आहे. ओके, म्हणजे आईने अजूनपर्यंत वटपौर्णिमा केलेली नाही. कधीच एकदा नाही केलीस? कधीच नाही. मग समज जर तोच म्हणजे आता तुम्ही तर कधी केलास नाही, हम्म. पण तोच जण आता बाबा तुझ्यासाठी म्हणजे पुढच्या जन्मान भेटावा अजून पुढच्या, त्याच्यासाठी तुम्ही काय केलास? काय नाही केलं मी. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. काहीच नाही केलास? मग तुझा बाबा पुढच्या जन्मान पाहिजे का नको? नको नको डायरेक्ट आमच्या आजीचा डायरेक्ट रोकठोक असते. पण आता बाबाला जाऊन किती वर्ष झाले असेल? म्हणजे कधी झाली असेल तरी. 15 वर्ष झाले जास्त असेल. म्हणजे मी चिंडूला होतो. मला थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे की मला म्हणजे बाबांचा प्रेम मिळाला नाही. दोन्ही म्हणजे पप्पांचे पप्पा पण लवकरच गेले एकदम, आणि आमचा बाबा म्हणजे मम्मीचा पप्पा पण लवकरच, म्हणजे जेव्हा आम्ही बारीक होतो तसं तेव्हाच गेला. मग बाबाची आठवण बिटवण येते का ना नाही तुला? नाही काय अं? काम नाही. काम काय नाही. आमच्या आजीच अशीच आहे. आमचा रोकठोक विषय असते आमच्या आजीचा. मग कधीच ना म्हणजे आता कधी असं तू भाटीन जातेस का नाही, बाबा? नाही, काय ना बाबा नको ना काय नको म्हणा. आईला नको बोलते बाबा. भेटेल बाबा चांगला होता तुझ्यासाठी, नाही, म्हणजे बघ सगळ्यांसाठी चांगला होता बाबा. सगळ्यांना चांगला तो मना खराब होता. असं आहे का? हम्म. ओके. आजीचा असे विचार आहेत. तर आजीसने आजपर्यंत कधीच वटपौर्णिमा केलेली नाही, आणि त्यांच्या म्हणजे पहिल्याच्या आजीचा बिजीचा पण नव्हत्या करत काय ना? नाही काय नाही नव्हता ओ. पहिला बाबा. नव्हता? अरे भाई आता पहिला तुम्ही नव्हता. काय बघता व्हिडिओ? तेच, नव्हता नव्हता. पहिला. म्हणजे पहिल्यांच्या बायकांना नाही. त्यांचे नवरे 7 जन्मी नको पाहिजे होते वाटतं. आत्ताच्या हौशी आहेत पूर्ण. तर त्याला टाइमपास न करता हा धमाकेदार व्लॉग सुरू केला. सुरुवात एकदम जबरदस्त झालेली आहे व्लॉगची. तर पुढे बघूया. आताच्या आपल्या सर्व आलेल्या आहेत, युक्ता मानसी सर्वजण सगळे आलेले आहेत, आलेले दिदी आहे, आता सगळा ग्रुप आमचा मिळेल, त्यांना पण आपण विचारूया कसं काय मजा मस्ती होत राहते. आजीची मैत्रीण पण आलेली आहे बघा आजीला भेटायला. आजी कुठल्या पाड्यातल्या तुम्ही? नवा पाड्यातल्या. वट पौर्णिमा तुमच्या वेळी करत? नाही 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 आता नाही पहिल्या कुठं होता. पहिला कुठं आपल्या नाही नाही आपल्या नाही. नाही केलं तुम्ही इकडे होती तो होता. नाही मग नव्हता. नाही तुम्ही केलीत कधी? नाही नाव काय तुमचा? तर आम्ही देवलान जावंच फक्त नाव काय नर्मदी. नर्मदा पोश्या पाटे ओके, नाव पडा. नवपाडा. ओके बघा अशा आहेत. आता आजीसला भेटायला आलंय. वेलकम वेलकम. हॅलो. आलेले आहेत वटपौर्णिमेला माहेरी. आणि एक आता नवीन न्यूज समजली मला, माहिती आहे का तुम्हाला?
आजीसनी कधी वटपौर्णिमा केलीच नाही माहितीये का. त्यावेळी वटपौर्णिमा करतच नव्हतं, म्हणजे आपल्याकडे तरी अजून माहिती नव्हता. तुम्ही स्टार्टिंगला करायचीस तू, मग आजीच नाही कधीच नाही केली. त्या जुन्या काळामध्ये नसतील करत, हा ना. आमच्यापासून आम्ही सुरुवात केली. मग तुम्हाला काय येत नवरा पाहिजे काय त्यांना ते बघ आजीच डायरेक्ट रोकटोक बोलली, मला नको बोलते. आमचा नवरा शंकरासारखा आहे, पाहिजे 7 जन्म. ओके 7 जन्म पाहिजे. पाठीत लागले रे बायका नवऱ्यांचे. आजीच बघा आमची कशी बदलत राहायचा. चला लवकर पाऊस यायच्या आधी मस्त मस्त दिसत आहेत बघा सगळ्या. जाऊया आपण व्हिडिओग्राफर आहोत त्यांचे. जाऊया. मला एक मस्त शॉर्ट व्हिडिओ बनवायची होती, पण आता या पावसामुळे काय पॉसिबल मला दिसत नाही. जाऊया. हे बघा मित्रांनो, मानसीनं आता माझ्या हातात तांब्या देत होती, माझ्यासाठी नवस करायला चाललंय आणि मलाच कामाला लावतोय. असं कसं चालेल. मस्त व्हिडिओ होती ती करायची. चला पोहोचले आपल्या ग्राउंडवरती, जिथं सर्व पूजा वगैरे होणार आहे आणि सर्व आपल्याला महिला मंडळ दिसते पूजा वगैरे करताना. आणि तसे आपल्या गावात चिकार वड आहेत, आपल्या शाळेवरती पण आपल्या द्रोणगिरीच्या मंदिराजवळ पण भरपूर वड आहेत, तर तिथं पूजा करत असतात. पण आपल्या वळीतल्या शक्यतो इकडेच येत असतात. आणि बघा फेऱ्या मारताना दिसतात तुम्हाला. हां नाव घेऊन फेऱ्या मारा, नाव घेऊन. वहिनी नमस्कार. अहो कुठे आहेत. कामावरती. काम करो नाम करो. बाकी झाली तुमची पूजा वगैरे. आज उपास असेल ना. ओके ओके छान. सर्वजण आहेत. आता इकडे त्यांना डिस्टर्ब करणार नाही आपण, कारण का इकडे ते आता 7 जन्माचं सर्व ते मागत असतील, तर त्यांना इकडे आपण डिस्टर्ब नाही करणार. हां बघा कोण कोण आहे बघू दे. हाय तुम्ही. आणि असिस्टंट घेऊन आलेत का काय त्या. यांची बघा खतरनाक एंट्री झालेली आहे. 7 जन्मांसाठी तोच नवरा हवाय यासाठी. चलो वड तुमची वाट पाहतोय. आणि इकडे काय चालू आहे. वाण देत आहेत आणि वाण घेत आहेत ना. वाण देता आणि वाण घेता बघा. आई बघा मस्त वाण पद्धतशीर सेट केलेले आहेत. कोणाला एक्स्ट्रा नको का कोणाला कमी नको. कट वगैरे केलंय प्रॉपर. अरे तू असे काय करत बसलीस. मग काय चला चालेल. बघा सुरुवात झाली वाण्यात द्यायची घ्यायची. नमस्कार. हॅलो वहिनी. तुझं काय काम आहे रे इथं. मम्मा सोबत आलोय. लाईनीत नवऱ्यासाठी लाईन लावायला लागल. माहिती आहे मी काय बोलते. तुम्ही वर्षात ना एकदा येता आणि जे पुरुष मंडळी म्हणजे रोज इथं बसतात वाडा खाली, त्यांच्यासाठी काय सांगशील. रोज त्यांची इथं जाम तपस्या चालू असते. ते सांगतात का आम्हाला हीच बायको पाहिजे. म्हणजे वर्षभर मागतात. हीच पाहिजे बायको. वर्षभर मागतात ते वर्ष आम्ही एकदाच मागतो. म्हणजे जी म्हणजे पुरुष मंडळी आहे चिकार जण आहेत, म्हणजे 20 जण असतील, ती डेली या स्पॉटला बसत असतात वाडाजवळ, म्हणजे ड्रिंक वगैरे करतात. तर त्यांच्यासाठी व्हिडिओ होती छोटीशी. काय म्हणजे जे वडाजवळ बसतात इकडं त्यांना 30 बायको 7 जन्मी भेटल. आमचा वाण बघा कसा भरलेला. आमचा वाण बघा अख्खी पहिलं कमी नाही आपल्याला. घे तू 7 जन्मी भेटीन मी तुला, टेन्शन नको घेऊ.
दुपारी जेवायची गरज नाही, कारण का फलांनी जेवलो मी. म्हणजे प्रत्येकाच्याकडचा म्हणजे कोणी ड्रॅगन फ्रूट आणला होता, कोणी लिची आणली होती, वेगवेगळे फळं खायला भेटली, जेवलो. आता धुवत होतो मी. जबरदस्त आहे. मजा आहे. कोण नाही ना बोलत इथं आपल्या. मित्रांनो 50वा नारळ फोडतोय. 50वा हाफ सेंचुरी लागलेली आहे माझी. तर मित्रांनो वट पूजा वगैरे झालेलं आहे, सर्व झालेला कार्यक्रम आपला. आणि आता माझ्या बहिणी, माझी बायको सर्वजण आपल्या समोर आहेत. त्यांना विचारूया कारण त्यांच्या नवऱ्यामध्ये असे कुठले चांगले गुण आहेत ज्याच्या मुलं त्यांना हा तोच नवरा सातो जन्मी पाहिजे. तर माझे बायकोपासून सुरू करूया. मानसी, तुला मी 7 जन्मासाठी का पाहिजे तो एक गुण सांग मला. एकच नाही, म्हणजे सर्व गुण संपन्न आहे. हा म्हणजे माझे सर्व मला काय पाहिजे ते देते, हा. सगळे हट्ट पुरवते, रागवत नाही, कधी ओरडत नाही, म्हणून हाच नवरा पाहिजे. ये बड़ी अच्छी बात कही आप. चांगलं आहे. तसं मी तू चांगलं सांग माझ्याबद्दल. तसं मी तू चांगलं सांग माझ्याबद्दल. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. तुला काय बायको पाहिजे? हं. मला का 7 जन्म. तू सांग. ते नंतर काय बॅक. पाहिजे ना बायको 7 हो जन्म. हीच पाहिजे मला. सांग. हीच पाहिजे मला. हीच पाहिजे. ओके हीच पाहिजे. हां 7 जन्म. ठीक आहे. आता आई मानसी नाकवा झाली. आता मानसी पाटीलकडे जाऊया आपण. मानसी पाटील, तुम्हाला भूषण भाऊ 7 जन्मी का पाहिजे हो? खरं सांगायचं झालं तर तो मला झेलते. हां ते खरं आहे. हा ते खरं आहे, ते सगळ्यांना माहिती आहे हा. घरच्यांना. पण ते सांभाळून घेते मला, ओके. मग तो मला पाहिजे 7 जण. बाबा भाऊ 7 जण भाऊ धोक्यात आहे हो. दीदी मला इंडिपेंडन्सी आवडते. हा. रोहन मला इंडिपेंडंट म्हणजे डिसिजन्स घ्यायला म्हणजे सपोर्ट करते हां आणि इंडिपेंडंट राहायला पण हेल्प म्हणजे हे करते, म्हणून मला तो सपोर्ट. हां असं सपोर्टिव्ह आणि इंडिपेंडंट राहण्याची परमिशन भेटते, म्हणून मला असा आवडतं. नवरा पाहिजे. ओके. आता युक्ताकडे आपण जाऊया का. तिला अनिकेत भाऊ, पण तुला सारखा आमच्यापासून लांब जायला लागेल युक्ता. तुला असं कसं वाटू शकते? पुण्यावरनं त्याला पुढच्या जन्मात इथं आणू आपण. हा पार्सल करून. हा तसा आता हे बघ, यो जाऊ दे, यो वर्ष जाऊ दे, पुढच्या वर्षी तू असं हे कर का तोच नवरा पाहिजे, पण तो आमच्या गावातला पाहिजे. म्हणजे गावात आण त्याला तेवढा. म्हणजे तू हे कर, त्याला काय बोलतात ते जन्मामध्ये तो त्याला करंजा गावचा पाहिजे. हा असा पाहिजे, गावातला कर. ठीक आहे. काय सांगशील आता त्याच्याबद्दल? म्हणजे अनिकेत लय प्रेमळ आहे. आम्ही नाही प्रेमळ, तुझा अनिकेतच प्रेमळ आहे. ओके ठीक आहे. तर असू दे. अनिकेत आई गावा काय बोलतोय? बघ काय अजून बोल. भाऊंबद्दल सांग आम्हाला थोडक्यात. म्हणजे सपोर्टिव्ह आहे, हा परत केअरिंग आहे. हा म्हणजे मला कधी असं वाईट वाटलं तर बिचारा तो पण रडतो माझ्यासोबत. आणि एखादा एक सुंदर उखाणा घेतलास तर अजून आपल्या व्हिडिओला 4 छान लागतील अशी माझी इच्छा आहे. तर तू दर प्रमाणे घेतच आहे, तर आज पण घे एक मस्त उखाणा. घेऊ. घे. वटपौर्णिमा आहे सुवासिनींचा सण. वटपौर्णिमा आहे सुवासिनींचा सण. अनिकेत रावांचं नाव घेते. पहिल्या भेटीतच त्यांनी जिंकलं माझं मन. अरे बाबा टाल्या वाजवा. चला सुंदर. आज खूप छान दिसत आहेत सर्वजणी. ओके ओके. तशा त्या आहेतच सुंदर. आजच नाही सुंदर दिसत, त्या नेहमीच सुंदर दिसत असतात. इवन त्या झोपेतून उठल्या तरी त्या मला सुंदरच दिसत असतात. चला जाऊया. एवढ्या सुंदर माझ्या बहीण आणि माझी बायको आहेत. चला. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये फुल मजा मस्ती झालेली आहे. तुम्ही बघितला सुरुवातीपासून. आजीपासून आपण ब्लॉगला सुरुवात केली होती आणि आजीचा आमचा विषय रोकठोक असते. आणि नंतर मग सर्व आमच्या दीदी आणि मानसी वगैरे सोबत मजा मस्ती झाली थोडी. आणि आजचा ब्लॉग तर इथं संपवतो, पण आजचा दिवस संपता संपता माझ्या हाताला एक व्हिडिओ लागली आणि ती सध्या प्रचंड व्हायरल होते. आणि जर कदाचित तुम्ही बघितली नसेल तर खास तुमच्यासाठी मी आता प्ले करणार आहे शॉर्ट व्हिडिओ. ती बघा तुम्ही व्हिडिओ. बरेच नवरे मुक्त झाले आज ना. जाम मोठा शॉर्ट झाला असेल त्या एरियामध्ये, जिथं कुठं ती झाले. तर व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून.